इंदोर येथे कानेवाडी पीएमआरडीए केला निकृष्ट दर्जाचा रस्ता. रस्त्यावर एकही इंच डांबर टाकलेलं नाही. नागरिक संतप्त. मावळच्या इंदोर येथे कानेवाडी हा रस्ता पीएमआरडीएने 1 महिन्यांपूर्वी पूर्ण केलाय. हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा तयार केल्याचं नागरिक म्हणतात. या रस्त्यावर 1 इंचही डांबर टाकलं गेलं नाही. हाताने हा रस्ता उखरला जातो. मनसेच्या वतीनं जागोजागी लावलेले बॅनर, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला उपोषणाचा इशारा. नागरिकांच्या वतीनं वारंवार पीएमआरडीएच्या चूक लक्षात आणूनही हा रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार केलाय. मात्र याकडे प्रशासनानं लक्ष दिलं नाही. पहिल्याच पावसात हा रस्ता उखडला गेल्यानं आतापर्यंत रस्त्यावरती 67 किरकोळ अपघात झालेत. जर 8 दिवसात पीएमआरडीएने याची दखल घेतली नाही तर इंदोरीमध्ये आमरण उपोषण करणार असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलाय. हा जो काय रस्ता आहे पीएमआरडीएच्या माध्यमातून जो काय रस्ता झालाय तो रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे. रस्ता सुरू झाला नोव्हेंबर महिन्यात. त्या दिवसापासून 14 डिसेंबर मी पहिले निवेदन दिलं. प्रशासनाने त्याच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही. रस्त्याच्या बाजूला कसल्याही प्रकारच्या दगडी त्यांनी सिमेंट त्याच्यावरती चुना टाकून कसल्याही दगडी ठेवलेला नाही. रस्त्याच्या बाजूला कसल्याही प्रकारचा बॅनर नव्हता. मी आतापर्यंत 12 ते 13 निवेदन या पीएमआरडीए प्रशासनाला दिली. यांनी कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे आणि ज्यावेळेस रस्त्याचं काम होत होतं त्या रस्त्याचं काम होत असताना मी त्यांना 1000 वेळा सांगितलं, तोंडी सांगितलं, त्यांना पत्राद्वारे सांगितलं, अरे काम चुकीचं आहे. रस्त्याला वापरलं जाणारं मुरुम याच्यात मातीचं प्रमाण जास्त आहे, प्लस तो मुरुम अवैध आहे, त्याची रॉयल्टी कसली प्रशासनाला भरलेली नाही. या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याला वापरला जाणारं डांबर हे अतिशय हलक्या क्वालिटीचं आहे. ते डांबर हलक्या क्वालिटीचं असलं तरी 1 इंच देखील रस्त्यात टाकलेलं नाहीये. त्यासाठी मी आज या ठिकाणी एक बोर्ड लावलाय. त्या बोर्डात असं लिहिलंय की पीएमआरडीच्या माध्यमातून झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याकडे हे ह्यासाठी लिहिलंय की या रस्त्याने एकतर जाऊन तुमचा प्रवास टाळावा किंवा या रस्त्याने जाऊच नाही. कारण या रस्त्याने गेले तर चुकून खड्ड्यांमध्ये पडून किंवा घसरून कुणाच्या तरी जीवाला हानी होऊ शकते. यासाठी मी आज या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना माझी विनंती आहे, या रस्त्यानं जाणं थोडं जरा टाळा. परंतु पीएमआरडीए प्रशासनाला एक गोष्ट सांगतो, मी त्यांना आतापर्यंत बरेच निवेदन, त्यांनी मला कसल्या प्रकारची माहिती दिली नाही. रस्त्याचं काम कोणत्या दर्जाचं आहे याची माहिती दिली नाही. त्यांच्यावरती मी 1.5 महिन्यांपूर्वी माहितीच्या अधिकारातून एक पत्र दिलं. त्याच्यावरती देखील त्यांनी मला आतापर्यंत कसल्या प्रकारची माहिती दिलेली नाही. 4 ते 5 वेळा त्या पत्रासाठी मी तिथं गेलो, मला अजूनही माहिती मिळालेली नाही. म्हणजे जर पीएमआरडीए प्रशासन ही माहिती देत नाही. दुसरी गोष्ट, या रस्त्याचा अतिशय प्रकारचे एवढ्या मोठ्या प्रकारचे खड्डे पडलेत की त्या खड्ड्यांमध्ये पडून एक कदाचित नागरिकांचे जीव जातील. मध्यंतरी डिसेंबर महिन्याच्या शेवटी जे डागडुजीकरण करण्यात आलं होतं ते डागडुजीकरण हे अतिशय खालच्या पातळीचं होतं. त्याला कसल्याही प्रकारची क्वालिटी नव्हती. रस्त्यांमध्ये फक्त आणि फक्त खडी टाकली आणि त्याच्यावरती डांबर शिंपडलं. त्यावरतून देखील या रस्त्यावरती 67 लोक पडलेत. चुकून सुदैवाने इथं कुणाची जीवितहानी झालेली नाही. परंतु जर हे असंच होत राहिलं आणि आज पीएमआरडीए प्रशासन याच्यावरती कसल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही, ठेकेदारांवरती व जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही, तर पुढील 8 दिवसानंतर मी इंदूर येथे आमरण उपोषण करेल. आणि जर मला काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही पीएमआरडीए प्रशासनाची राहील. कायदा सुव्यवस्थेचा कसल्याही प्रकारचा प्रश्न निर्माण झाला तर या सर्वस्वी पीएमआरडीएचे प्रशासन व संबंधित ठेकेदार जबाबदार राहतील. नमस्कार, मी सतीश पवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष खेड तालुका. साहेब, हा रस्ता कानेवाडी ते चैतन्य इंटरनॅशनल स्कूल पर्यंत चालू झालेला आहे. पण एवढा निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे की अर्धा इंच सुद्धा डांबर वापरलेला नाही यांनी. तर एवढे कोटी रुपये गेले कुठे याचा सवाल आम्ही विचारला तर यांचे उत्तर येत नाही. आमचा विवेक येवले तालुका अध्यक्ष यांनी कमीत कमी 10 अर्ज केले असतील त्यांना. रस्ता सुरू होऊन 8 महिने झाले आणि आता रस्ता पूर्ण झाला म्हणतात. पण हा असा रस्ता, एक पाऊस पडला ना तर हा अख्खा रस्ता वाहून जाईन. तर यांनी याचा नीट विचार करावा. रस्त्याच्या कामकाजाचं सुद्धा यांनी वर्णन दिलेलं नाही. रस्त्याच्या कडेला की रस्त्याचं खर्च किती, त्याचा रस्ता बनवला कुणी, त्याचं ठेकेदाराचं नाव काही सुद्धा इथे नाहीये. तर सरकारला लवकर जाग यायला पाहिजे. त्यामुळे आम्ही आता आंदोलन करणार आणि हे आंदोलन छेडलं तर हे मनसे स्टाईलने छेडलं जाईल, हे लक्षात घ्यावे. 1 महिना झाला या रोडचं काम चालू झाले. 1 इंचाचा बी थर नाही आणि 1 महिन्यात हा रोड लगेच उकाडला बघा. मग आम्ही गाड्या न्यायच्या कुठून? 1 महिना झाला या रोडचं काम झालेलं. एकदम निष्ठूरच्या दुर्जीचं काम झालेलं आहे बघा हे. आणि कानेवाडी ते इंदोरीपर्यंत हा रस्ता 1 इंचाचा बी रस्ता नाही. 1 महिन्यात हा रस्ता बघा लगेच कसे पापड निघाले बघा. जागी जागी असाच खचला यार. आम्ही गाड्या न्यायच्या कुठून सांगा तुम्ही? आता 1 महिना झाला या रोडचं काम बघा केलेलं. एकदम असं लगेच असं त्याचं पापड आले त्या रोडवरती. 1 महिन्यात उकाडला रोड बघा.
आणि मग आम्ही गाड्या न्यायच्या कुठून? हा एवढा खर्च करोडोनी करून हा रोडचं करोडोनी खर्च केलाय, मग हा खर्च कोणाच्या कशात घालायचा सांगा तुम्ही आता?